एका अश्लील कमेंटला विरोध केला आणि त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला जीव मुठीत धरून चुकवावी लागली। फिरायला म्हणून गेलेल्या एका कुटुंबाचा तब्बल 20 ते 30 किलोमीटरपर्यंत 2 कार आणि दुचाकीवरून पाठलाग केला गेला। चालत्या गाडीवरती लोखंडी रॉड, बेसबॉल बॅट आणि दगडांनी हल्ला केला। एवढंच नाही, आरोपींकडून थेट धावत्या कारवरती उडी मारून गाडीला लटकण्याचाही प्रयत्न झाला। हा संपूर्ण थरार घडला नाशिकच्या इगतपुरीमधील फेमस स्पॉट असणारा भावली धरण परिसरामध्ये, ज्यामुळे संपूर्ण राज्यात आणि खास करून पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 12 जुलैची घटना आहे। नाशिक रोड येथील भागवत कुटुंब पर्यटनासाठी इगतपुरीमधील भावली धरण परिसरामध्ये गेले। भावली धबधबा हा खूप फेमस स्पॉट आहे पर्यटनस्थळी आणि हजारो पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी दरवर्षी येत असतात। अशात भागवत कुटुंब देखील 12 जुलैला त्या ठिकाणी पोहोचलं। दुपारच्या सुमारास कुटुंब फिरत असताना कुटुंबातील महिला कपडे बदलण्यासाठी गेल्या। त्यावेळी 2 स्थानिक तरुणांनी त्यांच्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी करत छेडछाड केल्याचा आरोप आहे। या टवाळखोरांना महिलेनं जागेवरती सुनावलं। काही वेळानं त्या ठिकाणी त्या महिलेचा पती आणि नातेवाईकही आले आणि त्यांनी या तरुणांना जाब विचारला। त्यानंतर दोन्ही बाजूने वाद आणि धक्काबुक्की झाली। भावली धबधबा परिसरामध्ये एरवी पोलिसांचा बंदोबस्त असतो, मात्र घटना घडली तिथे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। पण स्थानिकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाल्यासारखं वाटलं आणि भागवत कुटुंब त्यानंतर आपल्या 4 चाकीमध्ये बसून नाशिककडे आपल्या घरी निघालं होतं। पण वाद मिटला असं वाटलं असताना काहीच वेळामध्ये तेच दोघे तरुण आणखी 8 ते 10 जणांना घेऊन त्या ठिकाणी आले। 2 कार आणि दुचाक्यांवरून त्यांनी भागवत कुटुंबाचा पाठलाग सुरू केला। या आरोपींनी चालत्या कारवरती लोखंडी रॉड, बेसबॉल बॅट आणि दगडांनी हल्ला करायला सुरुवात केली। गाडीच्या काचा फोडण्याचाही प्रयत्न झाला। गाडीत अख्खं कुटुंब बसलेलं असताना हा जीवघेणा पाठलाग आणि हल्ला हा सुरूच होता। एवढंच नाही, टोल नाक्यावरती त्यांची कार अडवण्यात आली। तिथेही ट्रॅफिकचा फायदा घेत आरोपींनी पुन्हा हल्ला केला। गाडीच्या 4ही बाजूंना काचा ज्या आहेत फुटलेला होता। हा सगळा थरार या कुटुंबानं मोबाईलमध्येही शूट केला। जीव वाचवण्यासाठी भागवत कुटुंबानं भरधाव वेगानं गाडी चालवली, मात्र आरोपी सतत पाठलाग करत राहिले। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार एका आरोपीनं थेट धावत्या कारवरती उडी मारून गाडीला लटकण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे गाडीचा वेग वाढवणंही कठीण झालं। तरीही चालकानं प्रसंगावधान राखत गाडी वळवली आणि आरोपी खाली पडला। महिलेचा दावा आहे की अक्षरशः 20 ते 30 किलोमीटर हा जीवघेणा पाठलाग सुरू होता आणि 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले हे सुरूच होते। पीडितेच्या म्हणण्यानुसार या प्रवासात आम्ही आमचं मरण बघत होतो। ते आरोपी महिला, मुली काहीच बघत नव्हते। आम्ही जर तिथे थांबलो असतो तर कोणी मेलं असतं माहीत नाही। आम्ही पोलिसांना फोनही करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तिथे रेंज नव्हती आणि अखेर कुटुंबानं जीव मुठीत धरून थेट पोलीस स्टेशन गाठलं। या प्रकरणात सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यामध्ये 0 FIR दाखल करण्यात आला। त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल फुटेज आणि CCTVच्या आधारे 9 आरोपींना अटक करण्यात आली। हे सर्व आरोपी इगतपुरी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। भिवंडी वाडा परिसरातून लपून बसलेल्या ठिकाणांवरून या आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींवरती यापूर्वी सुद्धा खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। यानुसार या आरोपींची नावं विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत मानवेडे, अनिरुद्ध भागडे, सागर उर्फ लोकेश गीते, विनोद बोराटे, सचिन आडोळे, अर्जुन आडोळे, देवीदास भगत, अजय दालभगत यांना अटक केली आहे। तर कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू यांचा शोध अजूनही सुरू आहे। या आरोपींवरती विनयभंग, दरोड्याचा प्रयत्न, जीवे मारण्याचा प्रयत्न, वाहनाची तोडफोड आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। दरम्यान पीडित महिलेनं आणखीन एक धक्कादायक दावा केला की या प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची ऑफरही देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे। पर्यटन स्थळांवरती वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत।
पण धक्कादायक गोष्ट म्हणजे बाहुली धरण परिसर, जिथे जो भाग पर्यटकांनी गजबजलेला असतो, त्या ठिकाणी घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबावरचा हल्ला नाही, तर राज्यातील पर्यटन स्थळांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. महिलेवरती कथित छेडछाड, त्यानंतरचा जीवघेणा पाठलाग, चालत्या गाडीवरती झालेले हल्ले आणि आता आरोपींवरील कठोर कारवाई, या संपूर्ण प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.